श्री स्वामी समर्थ. तर मी माझाच एक अनुभव तुम्हाला शेअर करते. झालं असं की मला स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जायचं होतं आणि फेब्रुवारी मंथ होता आणि 24 फेब्रुवारीला माझा बर्थडे होता आणि 23 फेब्रुवारी माझ्या मुलाचा बर्थडे असतो. तर ते आम्हाला एका अनाथाश्रम मध्ये सेलिब्रेट करायचं होतं, त्यामुळे आम्ही गावी गेलो होतो. त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि माझी अशी इच्छा होती की माझ्या बर्थडेच्या दिवशी मला अक्कलकोटला जायचं आहे स्वामींचं दर्शन घ्यायला. आणि हे मी एकदा माझ्या मिस्टरांना बोलले होते की मला जायचं आहे. पण आता गावी गेल्यामुळे तिथे सासू सासरे होते, त्या सगळ्यांनी कन्व्हिन्स करणं आणि घेऊन जाणं थोडंसं कठीण वाटत होतं. मी फक्त देवाला एकच म्हटलं की देवा काही होऊ दे, मला आयुष्यात काहीही किंवा माझा बर्थडे आहे, मला काहीतरी गिफ्ट कोणाकडून मिळावं अशी काहीच इच्छा अपेक्षा नाही. फक्त माझी एकच इच्छा आहे की मला माझ्या बर्थडेच्या दिवशी तुमच्याकडे यायचं आहे आणि मला तुमचं दर्शन घ्यायचं. बस मला फक्त एवढीच माझी इच्छा आहे आणि मला ते माझं तेच बर्थडे गिफ्ट मी समजेन. आणि प्लीज माझी ती इच्छा मनापासून आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा असं मी स्वामींना म्हणत गेले. मग झालं असं सगळं झालं. मुलाचा बर्थडे केला 23 तारखेला, सगळं झालं आणि घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मी सहज बोलले की मला असं जायचं आहे आणि आपण जाऊया का, म्हणजे मी माझ्या सासू सासऱ्यांना विचार. तर ते काही क्षणात त्यांनी विचारही नाही केला, ठीक आहे जाऊया. म्हणजे मी अपेक्षितही केलं नव्हतं हे उत्तर, कारण मला खूप भीती वाटायची त्यांना विचारायला. कारण ते म्हणतील कुठे आता एवढं लांब जायचं किंवा काय, किंवा काही अडचणी किंवा काही असतात, पुढची कामं असतात, ते अडकळलेली असतात. सगळं नियोजन करून जायचं म्हटलं तर नियोजन करून जावं लागतं आणि त्यासाठी मला असं भीती वाटत होती हे तयार होतील की नाही. मे बी ते असं म्हणू शकतील की 2 दिवसांनी जाऊ किंवा आणि थोड्या दिवसांनी जाऊ असंही म्हणू शकतात. ही मला भीती होती. पण मला जायचं होतं माझ्या बर्थडेच्याच दिवशी. तर मी असं म्हटलं की माझा बर्थडे या उद्या आणि माझी इच्छा आहे की जायचं आहे मला आणि आपण जाऊया का. तर एका क्षणात काही विचार न करता दोघेही ठीक आहे म्हणाले, हा म्हणाले. तर ते माझ्यासाठी इतकं छान, म्हणजे मला इतकं सरप्रायझिंग होतं ना माझ्यासाठी खूपच. तर अशी मला अनुभव येत गेलेत स्वामींचे आणि खरंच गेलो आम्ही. आमचा प्रवासही छान झाला, त्यांचं दर्शनही छान झालं आणि मन एकदम प्रसन्न झालं, खूप छान वाटलं. श्री स्वामी समर्थ.